नमस्कार मंडळी, एस एस फूडकट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अंगारकी संकष्टी स्पेशल मस्तपैकी असा गोड पदार्थ, ते म्हणजे ओल्या नारळाची रबडीसारखी खीर. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. खीर शक्यतो कढईमध्ये करतात, पण माझ्याकडे नॉनस्टिकची कढई नाही, म्हणून मी फ्राय पॅनमध्ये करत आहे. इकडे मी 3 चमचे बारीक रवा घेतलेला आहे. आपण आता हा रवा फ्राय पॅनमध्ये घालायचा आहे व 2 ते 3 मिनिटं चांगला मीडियम फ्लेमवर हा रवा आहे तर थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही आपला रवा आहे तो भाजून झालेला आहे. बघू शकता तुम्ही. आपण आता याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स आहेत ते घालायचे आहेत. इकडे मी बदाम, काजू आणि अक्रोड असे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत बारीक कापून. बघू शकता थोडेसे मनुके पण घेतलेले आहेत. त्यानंतर 2 चमचे तूप आहे ते घालायचं आहे व आपण आता हे परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आपलं मस्तपैकी असं परतवून झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. आपण आता याच्यामध्ये अर्धा कप ओला नारळाचा इकडे मी असा किस करून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही. तो आपण आता मिश्रणामध्ये घालायचा आहे व चांगलं 5 ते 6 मिनिटं आपण आता इकडे मीडियम फ्लेमवरती परतवून घ्यायचा आहे. चांगला ओला नारळ आहे तो भाजला गेला पाहिजे थोडासा असा. बघू शकता असं करून घ्यायचं आहे आणि आपला ओला नारळ आहे तो भाजून झालेला आहे. आपण आता याच्यामध्ये अर्धा लिटर फुल फॅट क्रीमचं इकडे मी दूध घेतलेलं आहे ते घालायचं आहे व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. मीडियम फ्लेमवरच ही प्रोसेस करायची आहे. मस्तपैकी अशी उकळी आणायची आहे. बघू शकता मिश्रणाला मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे. आपण आता याच्यामध्ये अर्धा कप साखर आहे ती घालायची आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे साखर घाला, जसं तुम्हाला गोड पाहिजे तसं. त्यानंतर इकडे मी इन्सेस घातलेला आहे व असं परतवून घ्यायचं आहे. आपण आता ही खीर आहे ती चांगली शिजवून घ्यायची आहे 5 ते 6 मिनिटं. मस्तपैकी अशी खिरीला उकळी आलेली आहे. बघू शकता तुम्ही. आणि आपली 5 ते 6 मिनिटं पण झालेली आहेत. आपण आता याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर आहे ती घालायची आहे आणि मस्तपैकी अशी रबडीसारखी ओल्या नारळाची खीर आहे ती तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही. एकदम झटपट आणि सोपी रेसिपी आहे. माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूडकट्टा या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.